ऑस्ट्रेलियावरून तू आलीस, आता मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. ऑस्ट्रेलियात तू जवळजवळ वर्षभर होतीस. ऑस्ट्रेलियातलं तुझं लाईफ कसं आहे त्याच्याबद्दल. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तू एक सिंगल मुलगी म्हणून गेली होतीस, तर तुला सिंगल मुलगी म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये काही अडचणी आल्यात का? अडचणी असं काहीच आलं नाही. जमलं तर सगळ्यांनी हेल्प केली. जे इंडियन्स लोक वगैरे होते त्यांनी भरपूर मदत केली. आणि तुमच्याच रेफरन्स, म्हणजे तुम्ही जो रेफरन्स दिलेला मिस्टर श्रीकांत राजेगावकर, त्याने तरी अगदी म्हणजे घ्यायला येण्यापासून जॉब देण्यापासून सगळीच हेल्प केली. त्यामुळे ॲज अ सिंगल गर्ल म्हणून मला कधीच कोणता प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे आणि नाही ऑझी लोकांकडून ना इंडियन लोकांकडे. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की सिंगल मुलींसाठी सुद्धा ऑस्ट्रेलिया खूप सेफ आहे. खूप सेफ. आणि आजकाल आपण पेपरमध्ये, भारतातल्या पेपर्समध्ये नेहमी बातम्या येतात की ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन्सला त्रास झाला, याला मारलं त्याला मारलं. आता तू तर मागचे वर्षभर तिथंच होतीस, तुझा अनुभव कसा आहे बरं या बाबतीमध्ये? ते ऑस्ट्रेलिया म्हटलं तर फक्त इंडियाचे लोक नाहीये, भरपूर ठिकाणचे लोक आहेत. त्यांच्याबरोबर हा इन्सिडेंट होत नाही. अगदीच तुम्ही ॲटिट्यूड दाखवलं, त्यांच्या रूलच्या खिलाफ गेला तर ऑब्व्हियसली प्रॉब्लेम येणारच. म्हणजे थोडक्यात हे सगळ्यांसाठी खरं नाहीये. जे तिथं थोडंसं विचित्र वागतात, जे इन्व्हाइट करतात प्रॉब्लेम्स त्यांच्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. अदरवाईज नॉर्मल आपले जे इंडियन्स आहेत त्यांना कुठेही काहीही त्रास नाही, बिलकुल नाही. बरं, तुला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे? जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब मधल्या वर्कप्लेसमध्ये सगळ्या फॅसिलिटीज वगैरे मिळतात. आपल्या भारतामध्ये कसं आहे की वर्कप्लेसला बऱ्याचशा फॅसिलिटीज नसतात. तर तुझ्या तिथल्याच्यामध्ये कसं वाटलं तुला जॉबच्या बाबतीमध्ये की ज्या काही फॅसिलिटी अपेक्षित असतात त्या मिळतात तिथं? द फर्स्ट थिंग की सॅलरी अकाउंटला ऑटोमॅटिक जमा होते. TFN नंबर तिकडे कंपल्सरी लागतो. TFN नंबर असेल तरच तुम्ही जॉब करू शकता. बरोबर. TFN नंबर असल्यामुळे ऑटोमॅटिक सेम डेला तुमची सॅलरी कधी डिले होत नाही किंवा कधी आदल्या दिवशी, म्हणजे एक दिवस आधी पण होत नाही. सेम डेला सॅलरी होते. सॅलरी व्यवस्थित झाल्यामुळे आणि बाकीच्या फॅसिलिटी परमनंट वगैरे असल्याशिवाय. आता तू गेली होतीस खास काही सेव्हिंग करण्यासाठी, तर तुला असं वाटतं तुझ्याकडनं बऱ्यापैकी सेव्हिंग होऊ शकलं? झालं एक 20% 30% सेव्हिंग्स होऊ शकलं. म्हणजे तुझं ॲडवाइस राहील जे नवीन जाऊ इच्छितात त्यांना? स्टार्टिंगला ऑब्व्हियसली 6 महिने सेट व्हायला फार स्ट्रगल करावं लागतं. बरोबर. त्यांचे ॲक्सेंट्स किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला, त्यांच्या कल्चरमध्ये मिक्स व्हायला, त्यांच्याशी कम्युनिकेट करायला थोडाफार टाइम लागतो. पण त्याच्यानंतर तिथलं लाईफ जे आहे डेफिनेटली बेटर दॅन इंडिया. सॅलरीज पण बेटर आहेत. डिपेंड्स ऑन युअर जॉब प्रोफाईल. पण तरी सुद्धा अगदी कुठल्याही जॉब प्रोफाईलला आपण गेलो तर आपली सेव्हिंग पोटेन्शियल आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. लाईफस्टाईल चांगली आहे. लोक जगभरातून लोक तिथं आलेले आहेत तरी सुद्धा ते सर्वांना चांगली ट्रीटमेंट देतात. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि इनफॅक्ट इंडियन लोकांपेक्षा ते लोक फार हेल्पफुल आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. म्हणजे माझा तरी एक्सपिरियन्स आहे, सगळ्यांचाच असेल आय डोंट नो, बट माझा तरी एक्सपिरियन्स आहे की ते म्हणजे मला तरी असे लोकांनी पण भरपूर हेल्प केली. मग तुझा ॲडवाइस काय राहील ज्यांना जाऊ इच्छितात त्यांना? डेफिनेटली. आणि कोणाकडनं जर असं तू सांगशील? तेवढंच इम्पॉर्टंट ऑब्व्हियसली. थँक्यू व्हेरी मच.